प्रेक्षकांनो, आता आजच्या भागामध्ये खूप मोठा टर्निंग पॉइंट आलाय. स्वप्नात नाही, सत्यात नाही, कशातच नाही. प्रत्यक्षात राजन आणि सरूची भेट झाली. पण ती अशा अवस्थेत झाली की ज्या अवस्थेमध्ये भेट घडून यायला नको होती. पण त्यासुद्धा अवस्थेत सरू आपल्या मुलीला न्याय मिळवून देणार आहे. कसं काय? इकडे खूपच रागावलेली आहे ती म्हणजे आता इकडे कामिनी. कामिनी खूप चिडले आणि चिडलेली कामिनी आता सांगते, का का तू मला इतका त्रास देती आहेस? म्हणजे मी ना तुझ्या अध्यात न मध्यात, तरी सुद्धा तू आता मला त्रास देण्यासाठी इतका सगळा हे करतीयेस. मला खरंच कळत नाहीये तुझं काय चाललंय. यावरती आता ऋषी चिडलाय आणि ऋषी म्हणतोय, कामिनी आजी, त्रासाबद्दल तर तुम्ही काही बोलूच नका. मुळातच तुम्ही आता त्या त्रासाबद्दल बोलण्याची गरज नाहीये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आता कमळीला जो आत्तापर्यंत त्रास दिलात ना, त्या त्रासाच्या बद्दल मी काय बोलायचं? त्यावरती लगेचच आता इकडे चिडलेली कामिनी सांगायला लागते, "तू तिच्या त्रासाबद्दल बोलतोयस? अरे हिने काय-काय नाही केलं, तुला माहीत नाहीये का? हिने आता अन्नपूर्णा आजीला माझ्या विरुद्ध फितवलं. अरे माझ्या भावाची बायको ती, पण माझ्या भावाची बायको असून सुद्धा ही हिची बाजू घेते. तुला कळतंय का? हिची बाजू घेण्याचं कारण तरी काय तिने? मला खरंच कळत नाहीये की हे सगळं ती का करते? माझ्या विरुद्ध कारस्थान करण्यासाठी हा तिला का गरज पडलेली आहे?" यावरती मग आता कमळी चिडते, "आणि तुम्हाला काय वाटतं? मी काय अन्नपूर्णा आजींना असं फितवतोय आणि अन्नपूर्णा आजी काय बोळ्याने दूध पितात किंवा त्या इतक्या हलक्या कानाच्या आहेत का की तुम्ही काही बोललात आणि त्या आता लगेच ऐकतील? बिलकुल नाहीये. अन्नपूर्णा आजी अशा नाही आहेत. त्या तुमच्या बोलण्यामुळे काही भुलणाऱ्या नाहीयेत. त्यांना त्यांचं भलं सगळं कळतं. त्यांना कळतं की काय खरं, काय खोटं, कोण खरं आहे, कोण खोटं आहे, हे त्यांना सगळं समजतं." त्यावरती ती म्हणते, "हे बघ ऋषी, आता तूच मला सांग की ही अशा पद्धतीने जर का मला त्रास देत असेल, तर मी काय करायचं आहे? प्रत्येक वेळेला अन्नपूर्णा हिला हे करते." यावरती कमळी म्हणते, "हे बघा, तुम्ही कितीही काही बोललात ना, तरीसुद्धा मला इथे तपासणी करून घ्यायला पाहिजे. मला बघायला पाहिजे की तुम्ही स्केच आर्टिस्टला कुठे ठेवलेत ते." यावरती ती म्हणते, "मी का स्केच आर्टिस्टला ठेवू? मी नाही स्केच आर्टिस्टला कुठेच ठेवलंय. उगाचच काहीतरी माझ्यावरती आरोप करू नकोस." यावरती ती म्हणते, "मग तुम्ही घाबरताय कशाला? मला दाखवा ना, की तुम्ही आता स्केच आर्टिस्टला कुठे लपवून ठेवले ते." यावरती ती म्हणते, "परत तेच, परत तेच. मी तुला सांगतेय ना." मग ऋषी म्हणतो, "ठीक आहे, तुम्हाला कसला कर नाही तर डर कशाला पाहिजे? तुम्ही आता कमळीला बघू द्या ना सगळीकडे, कुठे आहे ते." असं म्हटल्यावर ती ती आता थोडीशी गडबडते आणि थोडे मोठ्यानेच ती आता मागच्या बाजूला आवाज जाईल असं त्या बाईला आता सांगायला लागते, की खरं सांगायचं तर ठीक आहे, तुला जर का पाहायचं आहे ना, तर पहा जा. तू पहा जा, इकडे-तिकडे जाऊन आता बघ जा. म्हणजे तुला समजेल, की आता खरं सांगायचं तर इकडे कुठे आहे ते स्केच आर्टिस्ट. यावरती ती म्हणते, "अच्छा, बघू का मी?" आणि असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो लगेचच आता इकडे ती स्केच आर्टिस्टला पाहण्यासाठी चाललेली असते. पण त्याच वेळेला कमळी म्हणते, "तुमचं एकंदर वागणं आहे ना, हे सगळंच वागणं मला संशयास्पद वाटतं. म्हणजे बघा ना, तुम्ही आता हातात कोयता घेऊन का बाहेर आला होतात? तुम्ही फोनवरती काय बोलत होतात?" यावरती ती म्हणते, "फोनवरती? ते फोनवरती मी काहीही बोलत असीन गं. त्याच्याशी तुला काय देणं घेणं आहे? मी फोनवरती काहीही बोलेन आणि कोयता घेऊन का गेले ह्या बायकांना विचार. सांगा गं तुम्ही, की कोयता घेऊन मी का गेले होते म्हणून?" असं म्हटल्यावरती मग आता त्या सांगतात, "हो, कोयत्याला धार लावायची होती ना आणि म्हणून त्या कोयता घेऊन गेल्या होत्या. तू उगाचच त्यांच्यावरती असा आरोप का करतीयेस?" यावरती ती सांगायला लागते, "मग जर का तुम्ही कोयता घेऊन बाहेर आलात, तर मी अजून वेगळं काय समजणार आहे?" त्यावरती आता ती सांगते, "चला ऋषी सर, आपण सगळीकडे बघूया. नक्की आता ह्यांचं काय चाललंय ते, इथे ह्यांची काय कामं चालू असतात." मग लगेचच आता इकडे कमळी त्या ठिकाणी जाणार. म्हणजे कमळी आता तिकडे ती सरूला भेटायला किंवा बघायला जाणार. तितक्यात आता तिने एक गोष्ट केलेली आहे आणि ती गोष्ट म्हणजे तिथे जी बाई आहे, त्या बाईने बरोबर रीतीने आता इकडे सरूला असं झाकून ठेवलंय, की आता सरू हिला दिसणारच नाही. बरोबर गोल, 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 गोल घुमवून आता इकडे सरूला तिने बरोबर रीतीने आतमध्ये पकडून ठेवलंय. बरं, आता हे सगळं झाल्यावरती मग आता कमळी तिकडे आल्यावरती ती मुद्दामच म्हणायला लागले, "काय गं पोरी, काय झालं? कोण हवंय तुला? इथे काहीच नाहीये. तुला काही हवंय का?" यावरती कमळी म्हणते, "नाही, मला काही नकोय." आणि कमळीला आता तिथे कोणीतरी आपलंसं असल्याची भावना निर्माण झाली आणि इतका मार खाऊन बिचारी आपली आता इकडे सरू बेशुद्ध पडलेली आहे. त्यामुळे सरू दिसली नाही कमळीला आणि हिने झाकून ठेवले.
बाहेर आल्यावर ती ऋषी म्हणतो, "काय झालं? कुणी आहे का आतमध्ये?" यावरती ती म्हणते, "नाही, कुणीच नाहीये आतमध्ये." ऋषी म्हणतो, "असं कसं? असं कसं शक्य आहे? हे आतमध्ये नाहीये कसं?" यावरती आता ती सांगायला लागते, "हो, कुणीच आतमध्ये नाहीये." असं म्हटल्यावर ती ऋषी म्हणतो, "ठीक आहे, नको चिंता करू, आपण बघूया." यावरती कामिनी म्हणायला लागते, "बघितलं? उगाचच माझ्यावरती संशय घ्यायचा आणि उगाचच मला आता खोटारडं ठरवायचं, हे तुझं नेहमीचं चाललंय. आणि मी हे आता याच्यापुढे खपवून नाही हं घेणार. ऋषी बघतोयस ना, कोणी सापडलं नाही, काही नाही, तरी सुद्धा उगाचच माझ्यावरती तुम्ही संशय घेताय." यावरती आता इकडे कमळी सांगते, चला. इकडे कमळी आणि ऋषी गेल्यावरती अन्नपूर्णा जरा सुटकेचा, इकडे कामिनी जरा सुटकेचा निश्वास सोडते. हुश! म्हणजे हे दोघं सुद्धा आता स्केच आर्टिस्टला सोबत इकडे आले होते. नाही, नाही, काहीतरी गडबड आहे. तिला साधारणपणे संशय आलेला आहे. तोपर्यंत ऋषी आणि कमळी आता बाहेर आलेत आणि त्यानंतर मग आता ऋषी म्हणतोय, "काय झालं कमळी? आत तर कोणी नव्हतं ना? मग तुला का असं वाटत होतं?" यावरती ती म्हणते, "नाही ऋषी सर, राहून मला आता सारखं असं वाटतंय, की कुणीतरी आतमध्ये आपलंसं होतं." यावरती आता कामिनी लपून-छपून, आडून-आडून हे सगळं ऐकत आहे आणि ती विचार करते, ह्या कमळीला तर आता चांगला धडा शिकवायलाच पाहिजे. आणि त्याच वेळेला इकडे तोपर्यंत ऋषीला ती सांगते आहे, कमळी, की मला असं वाटतं माहिती आहे का, काहीतरी गडबड आहे ऋषी सर. म्हणजे तिथे जरी मला स्केच आर्टिस्ट नाही ना सापडला, तरी कुणीच तरी आपलंसं असल्यासारखं मला तिकडे वाटलं." ऋषी म्हणतो, "हे बघ कमळी, आधीच मला खूप टेन्शन आहे. तू उगाच असं म्हणून तो एकदम गप्प बसतो." कमळी सांगते, "टेन्शन? कसलं टेन्शन? काय झालंय?" आणि त्यावरती लगेचच आता इकडे तो सांगायला विचार करतो, "अरे देवा! मी काय बोलून गेलो? मी हे अचानकपणे काय बोलून गेलो? नाही, नाही, काहीतरी गडबड झाली." आणि तो आता विचार करतो, नाही, आत्ता जर का मी साधना मावशींचं सत्य हिला बोललो, तर काही खरं नाहीये. उगाचच तिला आता साधना मावशींचं सत्य समजलं, तर ती स्वतःला त्रास करून घेईल आणि साधना मावशींची काळजी करत बसेल. नको, नको. मला आता या सगळ्यामध्ये अजिबात तिला काही सांगायचं नाहीये. आणि लगेचच सांगतो, "नाही, नाही, असं काही नाहीये. तू जा बरं घरी." यावरती ती म्हणते, "तो स्केच आर्टिस्ट कुठे गेला असेल?" त्यावरती ऋषी तिला सांगायला लागतो, "अगं असेल तो स्केच आर्टिस्ट. नको तू चिंता करू, आपण शोधू त्याला. तू सध्या फक्त अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट कर." अन्नपूर्णा इकडे आता कामिनी ह्या दोघांचं बोलणं ऐकते आणि कामिनी विचार करायला लागते, काहीतरी गडबड आहे. म्हणजे आता हे दोघं जण स्केच आर्टिस्टला शोधतायत, म्हणजे ह्यांचा शोध जोरदार चालू आहे. मला आता घाबरून चालणार नाहीये किंवा गप्प बसून चालणार नाहीये. असा आता ती विचार करते. बरं, हे सगळं चालू असताना ती आत येते आणि बोल. बोल, तुझी मुलगी कुठे आहे? सांग, तुझी मुलगी कुठे आहे? का सांगत नाहीयेस की तुझी मुलगी कुठे आहे ते? बोल लवकर, बोल, बोल, असं म्हणत तिला आता ती जास्त प्रेशराईज करायला लागलेली आहे. पण या सगळ्यामध्ये आता इकडे ती काही बोलतच नाहीये आणि ती सांगते, "कुठच्या मातीची कुठच्या बनलीस गं तू? म्हणजे इतकं सगळं होऊन सुद्धा तुला काही बोलता येत नाहीये? अगं, तुला मारून टाकेन मी, तरी तू बोलणार नाहीयेस का?" इकडे कमळी घरी आले. घरी आल्यावरती कमळी आता लगेचच इकडे बोलायला लागलेली आहे, की "मी तिकडे गेलो होतो ना निंगे, तर मला आता खूपच टेन्शन आलं होतं. म्हणजे खरं सांगायचं तर बघ ना, तिकडे ज्यावेळेला मी गेलो होतो ना, त्यावेळेला तिथे आता कुणीतरी मला आपलंसं असल्यासारखं वाटत होतं गं, किंवा आपल्यापासून कुणीतरी लांब जातंय असं वाटत होतं गं." त्यावरती निंगी म्हणते, "काय बोलायलेस तू?" यावरती ती म्हणते, "हो तर, मी तुला तेच तर सांगायलोय. अगं, कुणीतरी आपलं भेटल्यासारखं वाटत होतं. पण कोण, काय, हे काही कळायला मार्ग नाहीये." निंगी म्हणते, "अगं, तुला आईची आठवण येत असेल." ती म्हणते, "हो, ती तर मला येतच आहे गं. पण तरी सुद्धा." इकडे कामिनी विचार करते, ही अशी तशी बोलणार नाहीये आणि हिने जर का मला सांगितलं नाही, की हिची मुलगी कोण आहे, तर आता त्या स्केच आर्टिस्टने सगळं सत्य सांगितलं तर माझं काही खरं नाहीये. म्हणून आता ती तिला टॉर्चर करायला लागते आणि तिला सांगायला लागते, "बोल लवकर, मला सगळं सत्य सांग. कोण आहे तुझी मुलगी? कोण आहे तुझी मुलगी? फक्त इतकंच सांग आणि मग तुझा विषय संपला. तुला मी परत काही विचारणार नाही." त्यावरती आपली सर्व विचार करते, माझा जीव गेला तरी बेहत्तर, मी ह्या बाईला काहीच खरं सांगणार नाहीये, असं ती विचार करायला लागते. बरं, हे सगळं चालू असताना कामिनी विचार करते, नाही, या बाईला आज जर का बोलतं केलं नाही तर काही खरं नाहीये. इकडे तोपर्यंत कमळी आता सांगत आहे, मला अन्नपूर्णा आजींची पण काळजी वाटते ग. बघ ना, म्हणजे त्यांची काळजी घ्यायला कोण आहे? राजन काकाच आहेत ना. आणि जे काही हे पत्रकारांच्या समोर झालं ना, हे त्यांचं बोलणं आधीच झालं होतं. तुला माहिती आहे का? पत्रकार फक्त निमित्त मात्र आहेत.
पण अन्नपूर्णा आजींनी हे आधीच कबूल केलं होतं. निंगी म्हणते, अच्छा म्हणजे ही कामिनी भलीभाती पोचलेलीच आहे वाटते. इकडे कामिनी सरूला सांगते, आता शेवटचं तुला सांगते मी. तुला बोलायचं आहे की नाही बोलायचं आहे? इतकी कसली चिवट झालीस? आणि तिला तिला मार 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 मारतीये. पण आता मार मार मारून सुद्धा काही सरू बोलत नाही. मार मारून कामिनीचा हात दुखलाय आणि ती म्हणते, कुठच्या मातीची कुठच्या बनलेस तू? माझा हात दुखलाय पण तुला काही होत नाहीये? मला तर कळतच नाहीये. इकडे कमळीला का कुणास ठाऊक मनाची अशी तुझी नुसती ओढ चाललेली आहे. तिकडे आईची आठवण येते पण आई इकडे आहे हे माहीत नाहीये. इकडे अन्नपूर्णाची काळजी वाटते पण अन्नपूर्णा आजी आहे ते माहीत नाहीये. एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात चाललेत. तिला काहीच समजत नाहीये आपल्याला काय होतंय ते. इकडे मारून मारून आता इकडे बेशुद्ध झालेली आहे ती म्हणजे सरू. पण तरी सुद्धा कामिनी गप्प बसली नाहीये. तिचा हात दुखलाय आणि ती विचार करते, आता हाताने नाही काठीने एकच वार करायचा, जेणेकरून जे काही खरं खरं आहे ते सगळं सगळं ही आता बोलेल. आणि ती सांगते, बोलतेस का नाही बोलतेस? बोलतेस की नाही बोलतेस? तुला आता अशी तशी मी सोडणार नाहीये. आणि मग ती आता काठी आता शेवटची संधी सुद्धा तुझी संपलेली आहे. तुला आता शेवटची संधी सुद्धा नाही. तुला कुठच्या भाषेत सांगू म्हणजे समजेल गं? तुला प्रेमाच्या भाषेत सांगितलं, तुला धाक थप्पटशाही केली, तुला मारण्याचा प्रयत्न केला, पण तुला काहीच समजत नाहीये ना? मग आता अजिबात तुला मी हे सोडणार नाहीये. बोल लवकर. एका झटक्यात जर तुझ्या मुलीचं नाव सांगितलंस, तर मात्र मी तुला सोडणार नाहीये. इकडे आता सरू आपली विचार करत बसलेली आहे आणि सरू आता विचार करते, कोण स्केच आर्टिस्ट, कोणत्या स्केच आर्टिस्टचं सत्य आता हे सांगत होत्या, काय बोलत होत्या, नक्की काय घडलंय तिला काही कळत नाहीये. पण कामिनी माझा जीव गेला ना तरी बेहत्तर. पण कामिनी मी तुला कधीच सांगणार नाहीये की कोण माझी मुलगी आहे ते. आणि असं म्हणत ती आता काहीच बोलत नाहीये. आणि इकडे कामिनी पेटून उठले. नाव सांग तुझ्या मुलीचं, नाव सांग तुझ्या मुलीचं. काय नाव आहे तुझ्या मुलीचं? एक ना 100 प्रश्न आता ती विचारते. मग फायनली कामिनी चिडले. चिडून चिडून हातात एक दंडुका घेतलाय. एक दंडुका घेऊन आता शेवटचा वार. तुला आता बिलकुल सोडणार नाहीये. हा वार तुझ्यासाठी शेवटचा असणार आहे. असं म्हणत जोरदार काठी घेते. काठी घेऊन फाटकन तिच्या डोक्यामध्ये आता इकडे ती काठी टाकते आणि सरू किंचाळते. इथे सरू बेशुद्ध पडते. आता या सगळ्यामध्ये कामिनीचा पुढचा डाव वर्कआउट करण्यासाठी तिने हे सगळं केलेलं आहे. सरू ज्या वेळेला बेशुद्ध पडलेली आहे, तेव्हा कामिनी चेकाळलेली आहे. कामिनी उठले आणि आता हातामध्ये काठी घेऊन तिला पुन्हा मारते. सरू पूर्णपणे बेशुद्ध पडले. आता हिचा डाव असा आहे, की सरूला ती आता पाठवणार आहे. ती म्हणजे इकडे अन्नपूर्णाकडे एका वेगळ्याच मुलीला घेऊन. जेणेकरून आता इकडे अन्नपूर्णाला तिची नात मेले हे सत्य समजेल. इकडे दोघी जणी घरी आल्यात. आता ह्या सगळ्यामध्ये त्यांना अनिकाची मदत हवी आहे. पण अनिका अशी तशी मदत करणार नाही, ही गोष्ट पण त्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे मग आता दोघी जणी अनिकाला पटवण्यासाठी तिकडे आल्यात. आणि आता इकडे दोघी म्हणतात, "नाही गं, अनिकाला नाही जमणार. नाही गं, अनिका नाही करणार." ती म्हणते, "अगं तिच्यासाठीच चाललंय ना हे सगळं, मग तिला करायला पाहिजे." ती सांगते, "हो, चाललंय तर तिच्याचसाठी गं, पण नाही, नाही, नाही करणार ती." यावरती ती म्हणते, "अगं करेल." ती सांगते, "नाही गं, मूर्ख आहे ती. तिला नाही काही जमणार." असं म्हणत या दोघींच्यातच मुद्दामच बोलणं आपसातच यांनी चालू ठेवलंय. बरं आपसात बोलणं चालू असताना ती आता हे सगळं ऐकतीये. मुद्दामच ह्या सगळं करतायत आणि ती म्हणते, "तुम्हाला काय वाटतं? मला काही ऐकू येत नाहीये का? किंवा मी काही ऐकत नाहीये का? तुम्ही आपलं काहीही बोलायला लागलात आणि काहीही माझ्याबद्दल बोलताना तुम्ही विचारसुद्धा करत नाही आहात, की मी ऐकतीये किंवा काय आहे किंवा काय आहे? उगाचच आपली उचलली जीभ लावली टाळ्याला." यावरती ते सांगतात, "अगं नाही, पण खूप मोठं जोखमीचं काम आहे. तुला जमणार आहे का?" ती सांगते, "तुम्ही सांगून तर बघा." यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते ती, की अन्नपूर्णाच्या मोठी नात बनण्याची ॲक्टिंग करायची आहे. ती सांगते, "मग काय झालं? तुम्ही अनिकाला काय हलक्यात घेऊ नका. मला आता सगळं माहिती आहे. मी दाखवेन की करून." यावरती ती म्हणते, "अगं नाही, नाही, तुला नाही जमणार." ती सांगते, "काय नाही जमणार? मी जमवून दाखवेन." आता दोघींनाही हेच हवं असतं. या दोघीजणी एकमेकींना टाळ्या देतात आणि अनिकाला आता इकडे अन्नपूर्णाला फोन करायला आता अन्नपूर्णाला अनिका फोन करून सांगायला लागते, "हॅलो आजी, मी तुझी मोठी नात. मी माझ्या आईसोबत तुला भेटायला येत आहे." यावरती अन्नपूर्णा सांगते, "अरे राजन, माझी मोठी नात येते मला भेटायला." यावरती राजन म्हणतो, "पण आई ती तीच असेल कशावरून?" यावरती ती म्हणते, "अरे तिने स्वतः स्वतः आता सरूला घेऊन येतीये."
त्यानंतर सरूला मुद्दामच आता इकडे त्या मुलीसोबत एका पाठवण्यात आलेला आहे आणि कामिनी सरूला सांगते, "हे बघ, तुला आता काय करायचंय माहितीये का? तू आता तिकडे जाशील ना त्यावेळेला तुमच्या दोघींचा अपघात होणार. तुमच्या दोघींचा अपघात झाला ना, की आता इकडे लगेचच समजणार आहे. ते म्हणजे म्हणजे इकडे आता अन्नपूर्णाला, की तिची मोठी नात आणि तू गेलीस आणि तसंच घडतं. ॲक्सिडेंट जोरदार जबरदस्त घडलाय. इकडे लगेच अन्नपूर्णाला कॉल आलाय, की तुमच्या आता सुनेचा आणि नातीचा ॲक्सिडेंट झालाय. लगेचच अन्नपूर्णा तिकडे पोहोचले. अन्नपूर्णा नातीला बघते, तर राजन आपल्या सरूला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलाय. मुलगी तर ऑलरेडी गेलेली आहे. सरूला आणल्यावरती कमळी मात्र बाहेर उभी आहे आणि राजन आता सरूच्या बाजूला उभा आहे आणि इतक्या दिवसानंतर आपण भेटलो ते पण अशा अवस्थेमध्ये म्हणत तो रडत आहे. आता सरू शुद्धीवरती आल्यावरती राजनला सगळं सत्य सांगणार का? येणाऱ्या भागामध्ये सगळं समजणार आहे.